8वी भूगोल घटक 3 आर्द्रता व ढग. बालमित्रांनो, आजच्या भूगोल या विषयाच्या तासामध्ये आपण आज घटक क्रमांक 3 आर्द्रता व ढग याविषयी सविस्तर माहिती समजून घेऊया. या ठिकाणी काही चित्र दाखवलेले आहेत. त्या चित्रांचं निरीक्षण करून तुम्ही त्या ठिकाणी उत्तर द्यायचे आहेत. तर पहिलं चित्र आहे. या ठिकाणी आता ऊन खूपच आहे, वारा वाहणे थांबले आहे, मला वाळूच्या वादळाची शक्यता वाटते, लवकर घरात जाऊया, असा हा बसलेला व्यक्ती समोरच्या त्याच्या पत्नीला म्हणतोय. आणि ती म्हणते, होय मलाही तसेच वाटते, चला पटापट. तर हे चित्र कोणत्या प्रदेशातील आहे याची तुम्ही कल्पना करा. त्यानंतर दुसरे 2 नंबरचे चित्र आहे. मित्रा, वातावरणात फारच उकाडा आहे. दुसरा मित्र म्हणतो, सोहम, हो रे, मी तर घामामुळे चक्क भिजलो आहे. हे जे चित्र आहे हे कोणत्या प्रदेशातील आहे, कोणत्या ठिकाणचं असेल याची तुम्ही एक कल्पना करायची आहे. तिसरं चित्र पाहूया. मुलांनो, इकडे या, पटकन स्वेटर घाला आणि नंतर खेळा. आई, थांब ना जरा, मला खेळू दे. या ठिकाणी आपल्याला बर्फ दिसत आहे, स्वेटर घालण्याचं आई सांगत आहे. म्हणजेच हे चित्र कोणत्या भागातील आहे. तर ह्या 3 चित्रावरून आपल्या असं लक्षात येत आहे. हे पहिलं चित्र जे आहे या ठिकाणी वादळ म्हणजे वादळ सुटण्याची शक्यता आहे, म्हणजेच हे राजस्थानमधील चित्र आहे. नंतर हे दुसरं चित्र जे आहे यामध्ये घामाने ओलेचिंब झालेले आहेत, उकाडा भरपूर आहे, असं त्यावरून आपल्याला असं समजते की हे चित्र समुद्रकिनाऱ्यावरच म्हणजेच मुंबईचं त्या ठिकाणी हे वातावरण दाखवलेलं आहे. त्यानंतर मुलांनो इकडे या, पटकन स्वेटर घाला, मागे बर्फ दिसतोय आणि थंडीचा प्रदेश दिसतो, म्हणजेच हा काश्मीरमधील चित्र त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे. तर हे सर्व आपल्याला हवेची स्थिती दाखवणारे चित्र आहेत. या चित्रामधून आपल्याला त्या ठिकाणची हवेची स्थिती दिसत आहे. वातावरणातील बाष्प आणि त्यांची सांगड वातावरणातील बाष्पाशी होत आहे. या चित्रांशी बाष्प हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो. कोणत्याही ठिकाणची जी हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो. एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे आवश्यक असते. तर आता आपण बाष्पीभवन म्हणजे काय. तर बाष्पीभवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे रूपांतर बाष्पात होते. बाष्पीभवनाची प्रक्रिया आहे हवेची शुष्कता, त्या ठिकाणी हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर बाष्पीभवनाची प्रक्रिया अवलंबून असते. जर कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. तसेच कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते. याउलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची प्रक्रिया त्या ठिकाणी मंदावते. वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते. वारा कमी वेगाने वाहत असेल व हवा थंड असेल तर बाष्पीभवन कमी होते. या ठिकाणी आपण थोडं आपल्या डोक्याचा वापर करूया. तर वाळत घातलेले कपडे कोणत्या ऋतूत लवकर वाळतात? तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की ते उन्हाळा ऋतूत लवकर वाळतात. आणि कोणत्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो म्हणजे उशीर लागतो? तर त्याचे कारण काय असते? तर पावसाळ्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो आणि त्याचं कारण त्या ठिकाणी असतं हवेमध्ये आर्द्रता जास्त असते, त्या ठिकाणी ओलावा जास्त असतो. म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी वातावरणातील आर्द्रता समजून घ्यावी लागेल. तर हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते. हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. म्हणजेच गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते. एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची ही स्थिती बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते. तर या ठिकाणी त्याच्यासाठी एक प्रयोग दाखवलेला आहे.
तर स्पंजाचा तो घेतलेला आहे. या ठिकाणी मध्यभागी खोलगट असणारा ट्रे घेतलेला आहे. मध्यभागी खोलगट असलेला ट्रे किंवा चाळणी घेतलेली आहे. त्यामध्ये स्पंजाचा एक तुकडा ठेवलेला आहे. ट्रेच्या सपाट तळभागावर खिळ्याच्या सहाय्याने काही छिद्रे पाडलेले आहेत. ट्रे चाळणीच्या मध्यभागी स्पंजचा तुकडा ठेवलेला आहे. स्पंजमध्ये अजिबात पाणी नाही याची सुरुवातीला आपण खात्री केलेली की हा कोरडा स्पंज आहे. नंतर या ठिकाणी या स्पंजवर मोठ्या चमच्याने पाणी ओतायचं आहे आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे. स्पंज पूर्ण ओला होईपर्यंत चमच्याने पाणी त्यामध्ये ओतत राहा. म्हणजे त्यानंतर पुढे काय होतं ते आपण निरीक्षण करणार आहोत. तर पहा या ठिकाणी पाणी ओतून दाखवलेलं आहे. सुरुवातीस स्पंजवर ओतलेल्या पाण्याचे काय झाले तर सुरुवातीचं जे पाणी ओतलं ते स्पंजने काय केलं धरून ठेवलं. स्पंजवर पाणी ओतताना त्या ठिकाणी आपण काय अंदाज केला होता की या ठिकाणी स्पंजमध्ये किती पाणी मावेल याचा अंदाज केला होता. ओल्या स्पंजवर पाणी आणखी पाणी ओतल्यावर काय झाले, स्पंज पूर्ण ओला झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आणखी पाणी ओतलं ते पाणी त्या ठिकाणी स्पंजच्या तुकड्यामधून बाहेर निघायला लागलं. स्पंजचा तुकडा मग या ठिकाणी जो आहे स्पंजचा तुकडा, हा स्पंजचा तुकडा या ठिकाणी हवेसारखंच कार्य करतो पहा. तर जसं स्पंजच्या तुकड्यामध्ये सुरुवातीला कोरडा असताना त्यामध्ये त्यांनी पाणी धरून ठेवलं आणि ज्यावेळेस पूर्ण ओला झाला त्यावेळेस त्याने पाणी जे जास्त झालेलं पाणी आहे ते बाहेर सोडून दिलं. असंच काही हवेची स्थिती त्या ठिकाणी आपल्याला असते हे आपण या प्रयोगातून समजून घ्यायचं आहे. पहा जसं स्पंजचा तुकडा हवेप्रमाणे आहे असे आपण मानू. स्पंजचा तुकडा किती चमचे पाणी शोषून घेतो. स्पंज पूर्ण ओला झाल्यानंतर मात्र पाणी थेंबाथेंबाने खाली झिरपते. किती चमचे पाणी टाकल्यावर स्पंजमधून पाणी झिरपू लागले हे नोंदीवरून सांगता येते. म्हणजे स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण होते तेव्हा तो संपृक्त बनतो. याचप्रमाणे वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यास पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात ते पृष्ठावर पडते. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता अधिक असते. वातावरणात जसजसे जास्त वर जावे तसतशी हवा थंड होते. हे आपण यापूर्वी शिकलो आहोत. या नियमानुसार हवा जसजशी उंच जाईल तसतशी हवेची बाष्पधारण क्षमता ही कमी होत जाते. पहा या ठिकाणी पुढील तक्त्यावरून त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जसजसं उंच जावे तसतसं हवेची बाष्पधारण क्षमता त्या ठिकाणी कमी होते. या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे पहा. निरपेक्ष आर्द्रता. एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. उदाहरणार्थ सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी होत जाते. या ठिकाणी पृथ्वीवरील जे जमीन व पाणी यांचे वितरण व ऋतुमान यानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो. तर सापेक्ष आर्द्रता तर एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते. सापेक्ष आर्द्रता म्हणजे टक्के बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले किंवा छेद बाष्पधारण क्षमता गुणिले 100 हे त्याचं सूत्र आहे. या ठिकाणी तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते. समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते त्यामुळे तेथील हवा दमट असते. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते त्यामुळे तेथील हवा कोरडी असते. या ठिकाणी आपण एक चित्र पाहतोय पहा. या ठिकाणी 2 मुले आहेत आणि त्यांनी एका काचेच्या ग्लासामध्ये बर्फाचं थंड असं तुकडे असलेलं पाणी त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि थोड्याच वेळात काय झालेलं आहे पहा तर पाण्याचे थेंब प्याल्याच्या बाह्य भागावर जमा झाल्याचे आढळलेले आहेत.
यावरूनच यातील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले. म्हणजे हवेतील ज्या ग्लासाच्या बाजूची जी हवा आहे त्या हवेतील बाष्प त्या थंड पृष्ठभागाच्या म्हणजे ग्लासाचा जो पृष्ठभाग आहे जो आतील बर्फाच्या पाण्यामुळे थंड झालेला आहे, थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी बाहेरच्या हवेतील पाण्याचे डायरेक्ट सांद्रीभवन त्या ठिकाणी झालेलं आहे. पहिल्याच्या बाह्यपृष्ठावर पाण्याचे थेंब तुम्हाला जमा झालेले दिसत आहेत. म्हणजेच या ठिकाणी आता सांद्रीभवन आणि घनीभवन हे आपल्याला या ठिकाणी आता समजून घेऊया. तर वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. म्हणजे वातावरणामध्ये जे वायुरूप बाष्प असतं, वायूच्या रूपामध्ये असलेलं बाष्प आहे, त्याचं जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला घनीभवन म्हटले जाते. हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्प धारण क्षमता कमी होत जाते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊन लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती म्हणजेच धुलीकण, क्षार इत्यादी भोवती होते. मग त्यामधूनच दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत, तर ढग हे त्या ठिकाणी जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाचीच रूपे आहेत. ढग व ढगाचे प्रकार. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचाच प्रकार आहे. म्हणजे या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलं की दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत. या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की धुके आणि धुरके यात फरक आहे. धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनते, तर धुरके हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर यापासून बनते. या ठिकाणी आता वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. या ठिकाणी आकृती 3.7 मध्ये दाखवलेलं आहे खाली. सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते, पृष्ठालगतची हवा तापते, ती प्रसरण पावते व हवेची घनता कमी होते आणि गरम हवा उंचावर जाऊ लागते. उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. हवेतील बाष्पाचे जलकणात व हिमकणात रूपांतर होते. ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते. हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी ठरते. दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते, हे लक्षात घ्या. सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. ज्याप्रमाणे पतंग उडवताना पतंगाने एका विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वरवर जाऊ तरंगू लागतो, त्याप्रमाणे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग हवेमध्ये तरंगत राहतात. समुद्रसपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात. अति उंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात. ढगामध्ये त्या ठिकाणी बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एका पाठोपाठ घडत असते. ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी विशिष्ट प्रकारच्या ढगातून होत असते. वृष्टी म्हणजे पाऊस. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. समुद्रसपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते. यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग हे आकाराने लहान असतात. या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार या तक्त्यामध्ये दिलेले आहेत, ते आपण समजून घेऊया. तर ढगांचे प्रकार, अनुक्रमांक, ढगाचे प्रकार, साधारण उंची मीटरमध्ये. तर सिरस नावाचा हा जो 1 क्रमांकाचा ढगाचा प्रकार आहे, हा नंतर 2 नंबरचा आहे सिरोस्ट्रॅटस,
नंतर शिरो क्युम्युलस, हे 3 प्रकार जे आहेत हे अति उंचीवरील ढग आहेत पहा. साधारण यांची उंची आहे 7,000 ते 14,000 मीटर उंचीवर हे ढग असतात. त्यानंतर ढगांचा चौथा आणि पाचवा प्रकार आहे अल्टोस्टॅटस आणि अल्टोक्युम्युलस. तर हे जे ढगाचे 4 आणि 5 क्रमांकाचे प्रकार आहेत हे 2,000 ते 7,000 मीटरच्या उंचीपर्यंत असतात. नंतर पुढचा जो 6वा, 7वा आणि 8वा प्रकार आहे स्ट्रॅटोक्युम्युलस आणि स्टॅटस आणि निम्बोस्टॅटस. तर हे 2,000 मीटरपेक्षा कमी उंचीवर असणारे हे ढग आपल्याला त्या ठिकाणी पृथ्वीभोवती आढळतात. नंतर 9वा आणि 10वा प्रकार आहे क्युम्युलस आणि क्युम्युलोनिम्बस. तर हे ढग विस्तार यांचा खूप कमी आणि जास्त असू शकतो आणि हे ढग सर्वात पृथ्वीच्या जवळच्या ठिकाणी त्या ठिकाणी कमी उंचीवर त्या ठिकाणी आढळतात. वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होते. या ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे 3 प्रकार त्या ठिकाणी मुख्य प्रकार करता येतात. ते ढगांच्या तळाकडील उंचीवर ठरतात. ढगांची उंची सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अतिउंचीवरील ढग असे म्हणतात. जर ही उंची सुमारे 2,000 ते 7,000 मीटरच्या दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उंचीचे ढग असे म्हणतात. आणि 2,000 मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या ढगांना कमी उंचीचे ढग असे म्हणतात. आकृती 3.8 या ठिकाणी ढगांचे प्रकार दाखवलेले आहेत पहा. उंचीनुसार त्या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. कमी उंचीवरील ढग, मध्यम उंचीवरील ढग आणि नंतर जास्त उंचीवरील ढग. हे आपण आता तक्त्यानुसारही त्या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. आता जास्त उंचीवरील ढग. जास्त उंचीवरील ढग काय पहा. हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. यांचे वर्गीकरण शिरस, शिरोक्युम्युलस आणि शिरोस्टॅटस या 3 प्रकारामध्ये केले जाते. शिरस हे मुख्यतः तंतुमय असतात आणि शिरोक्युम्युलस या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायासारखे दिसते. त्या ठिकाणी त्या लाटांच्या समुदायासारखं शिरोक्युम्युलस दिसतात. शिरोस्टॅटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. वळ्या पडलेली चादरी, यांच्या भोवती बरेचदा तेजोमंडलही असतात. आता मध्यम उंचीवरील ढग पाहू आपण. या ठिकाणी यात अल्टोक्युम्युलस व अल्टोस्टॅटस या ढगांचा समावेश होतो. तर अल्टोक्युम्युलस हे स्तरांच्या स्वरूपात असून यातही तरंगासारखी रचना असते. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. आणि अल्टोस्टॅटस ढग हे कमी जाडीचे थर असतात. नंतर यातून सूर्यदर्शन होऊ शकते. मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे आपल्याला त्या ठिकाणी या ढगामधून दिसते. आता पहा बरे जमते का. तर तुम्हाला या ठिकाणी आकृती 3.8चे निरीक्षण प्रथम करा आणि नंतर वर्गाबाहेर ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस आकाशात असणाऱ्या ढगांचे निरीक्षण करा आणि पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करून वहीत लिहा. तर ढगांचे आकार, रंग, उंची, साधारणपणे तुम्ही कोणत्या प्रकारचे ढग पाहिले ते लिहा. नंतर या ढगांपासून पाऊस पडण्याची शक्यता कितपत आहे ते सकारण सांगा. आता ढगांचा जो तिसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे पहा, कमी उंचीवरील ढग. तर यात 5 वेगवेगळ्या प्रकार आहेत. स्ट्रॅटोक्युम्युलस या ढगात थर असतात. त्याचा रंग पांढरा ते धुरकट असा असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात. स्ट्रॅटस ढगात देखील थर असतात. यांचा या ठिकाणी रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एक समान असतो. निम्बोस्टॅटस हे ढग जाड थरांचे असतात. गडद राखाडी रंगांचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. यानंतर क्युम्युलस ढग पहा. क्युम्युलस ढग भूपृष्ठापासून 500 ते 6,000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहाचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. हे ढग आवाढव्य असून घुमटाकार असतात. ते करड्या रंगाचे असतात. क्युम्युलस ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिम्बस ढगामध्ये रूपांतर होते व वृष्टी होते. यानंतर पुढचा प्रकार पाहू आपण, क्युम्युलोनिम्बस ढग. क्युम्युलोनिम्बस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळांचे निदर्शक आहेत. हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात, म्हणजे पर्वता एवढाले मोठाले दिसतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. ऐरण तुम्ही पाहिलेली पहा.
त्या ठिकाणी आयरनीचा वरचा जो भाग जसा सपाट असतो तसा या ढगांचा वरचा भाग सपाट दिसतो. या ढगात गडगडाट होतो, तसेच विजाही चमकतात. वादळी पावसासह कधीकधी या ठिकाणी गारपीटसुद्धा या ढगांमधून होते. पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. आकृती 3.9 मध्ये क्युम्युलो निंबस ढगांचं या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे. क्युम्युलो निंबस ढगांची वाहण्याची दिशा या ठिकाणी बाणाच्या याने दाखवलेली आहे. तर आकाशात असणाऱ्या सर्वात मोठ्या क्युम्युलो निंबस या ढगातून विजांचा कडकडाटासह पाऊस पडतो. या ढगांच्या वरच्या भागात धन व खालच्या बाजूला ऋण प्रभार असतो. त्यांच्या खाली जमीन ही नेहमी धनप्रभारयुक्त असते. भारांमधील फरकामुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलखाट होतो व आकाश क्षणमात्र उजळते. विजेच्या सभोवताली हवा विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते व त्यामुळे मोठा गडगडाट ऐकू येतो. इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात, कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वर खाली फिरतात व प्रत्येक वेळी ते आणखी पाणी जमवतात. त्यामुळे थेंब मोठे होऊन ते इतके जड होतात की ते ढगात तरंगत राहू शकत नाहीत. ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवर येतात. कधीकधी ढगातील हवा फार थंड असते, त्यामुळे हे थेंब गोठतात व गारा स्वरूपात जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट म्हणतो. या ठिकाणी ढगाच्या प्रकारांचा आपण वेगवेगळा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे का? तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की ढगफुटी म्हणजे काय. तर ढगफुटी हा एक वृष्टीचा एक प्रकार आहे, म्हणजे पावसाचा तो एक प्रकार आहे. जोरदार त्या ठिकाणी जोरदार ऊर्ध्वगामी म्हणजे वरती जाणारे जे वारे असतात त्याला ऊर्ध्वगामी वारे म्हणतात. जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात. या थेंबाचे नंतर गारामध्ये रूपांतर होते, त्यामुळे ढग जड होतात. हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाहीत. मग अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो. याला आपण ढगफुटी असे म्हणतात. एखादा लहान किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे 100 मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. जेव्हा एखाद्या लहान किंवा छोट्या भूभागावर 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो त्यावेळेस हा ढगफुटी झाली असे म्हणतात. हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळतो. भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस आपल्याला नेहमीच पडताना त्या ठिकाणी आढळतो. धन्यवाद.